फिर्यादी मुरलीधर मेहर यांच्या फिर्यादवरून आरोपीविरुद्ध भारतीय दंडसंहिता 1860 यापुढे भादवी असे संबोधण्यात येईल कलम 279, 337, 427 व कलम 66, 192, 184 मोटार वाहन कायदा अन्वये प्रस्तुत खटला दाखल केला आहे. परिच्छेद दिनांक 19/11/2019 रोजी 11:30 दरम्यान फिर्यादी मुरलीधर मेहर हा भंडाऱ्याकडून पवनीकडे एसटी बसने प्रवासी घेऊन जात असताना कलेवाडा फाट्याजवळ अढ्याळकडून भरलेला धानाचा ट्रक येत असताना त्याला ओव्हरटेक करून आरोपीच्या ताब्यातील काळी पिवळी चारचाकी गाडी क्रमांक MH 36 3258च्या चालकाने हयगईने भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून फिर्यादीच्या बसला डाव्या बाजूला समोरून धडक मारल्यामुळे फिर्यादीच्या गाडीचे अंदाजे 3000 रुपयाचे नुकसान झाले. तसेच आरोपीच्या गाडीतील 2 प्रवाशांना मारून लागून ते जखमी झाल्याने दुखापत झाली. त्यावरून फिर्यादीने आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. परिच्छेद फिर्यादीने दिलेल्या फिर्यादवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक 185/2019 भारतीय दंडसंहिता कलम 279, 337, 427 सह कलम 66, 192, 184 मोटार वाहन कायदा अन्वये नोंदविला. त्यानंतर तपासिक अंमलदारांनी सदर गुन्ह्याचा तपास केला. तपासादरम्यान त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा तयार केला. संबंधित साक्षीदारांचे तपास टिपण नोंदवले आणि चौकशीचे आवश्यक कामकाज पूर्ण झाल्यावर तपासाअंती आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले. परिच्छेद माजी विद्वान पूर्वाधिकारी यांनी आरोपीविरुद्ध निशाणी क्रमांक 9 प्रमाणे कलम 279, 337, 427 भारतीय दंड संहिता तसेच कलम 66, 192, 184 मोटार वाहन कायदा अन्वये दोषारोप निश्चित करण्यात आले. आरोपीस त्याचे विरुद्ध लावण्यात आलेले आरोप वाचून दाखवले असता ते त्याने नाकारले व समपरीक्षेला सामोरे जाण्याची तयारी दर्शविली. आरोपी विरुद्ध अभिलेखावर पुरावा आल्याने त्याचे कलम 313 फौजदारी प्रक्रिया संहिता अंतर्गत निवेदन निशाणी क्रमांक 26 खाली नोंदविण्यात आले. आरोपीने त्यांच्या विरुद्ध खोटी केस केल्याचा बचाव घेतला. परिच्छेद आरोपीवरील व अभिलेखावरील दोन्ही पक्षांच्या पुराव्यावरून आणि युक्तिवादावरून प्रस्तुत खटल्याचे निकालाकरिता पुढील मुद्दे माझे समक्ष उपस्थित होतात. परिच्छेद आरोपीविरुद्ध आरोप सिद्ध करण्याकरिता फिर्यादी पक्षातर्फे मौखिक पुरावा सादर करण्यात आला. मौखिक पुराव्यामध्ये फिर्यादी पक्षातर्फे मुरलीधर मेहर साक्षीदार क्रमांक 1 निशाणी क्रमांक 10, रघुपती भोगे साक्षीदार क्रमांक 2 निशाणी क्रमांक 13, फिरोज पठाण साक्षीदार क्रमांक 3 निशाणी क्रमांक 15 वर पुरावा नोंदवण्यात आला. परिच्छेद दोन्ही पक्षातर्फे युक्तिवाद ऐकण्यात आला. सरकारतर्फे सहाय्यक अभियोक्ता श्री P. बुटले यांनी असा युक्तिवाद केला की आरोपीविरुद्ध अभियोग पक्षाचे साक्षीदार क्रमांक 1 यांचे पुराव्यात स्पष्टपणे आरोपीने एकाएकी भरधाव वेगाने गाडी चालवल्याने साक्षीदार क्रमांक 3 व 6 यांना दुखापत झाल्याचे नमूद केले. तसेच त्यांनी अभियोग पक्षाने दाखल केलेल्या कागदोपत्री पुराव्यावर त्यांची भिस्त ठेवली व आरोपीविरुद्ध सबळ पुरावा आल्याने आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने त्यास शिक्षेची मागणी केली आहे. परिच्छेद आरोपीतर्फे असा युक्तिवाद करण्यात आला की आरोपीविरुद्ध त्याने हयगईने व निष्काळजीपणे गाडी चालविल्याबाबत अभियोग पक्षाचे साक्षीदाराच्या साक्षीत सुसंगती नसल्याने तसेच साक्षीदार क्रमांक 5 हे एकीव स्वरूपाचा साक्षीदार असल्याने त्यांनी आरोपीविरुद्ध गुन्हा साबित होत नसल्याचे नमूद केले. तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार क्रमांक 3 व 5 यांचे साक्षीत आरोपीविरुद्ध पुरावा न आल्याने
त्यांनी घटनेवेळी आरोपी हा हयगईने व निष्काळजीपणे गाडी चालवित होता ही बाब सिद्ध होऊ शकत नाही, म्हणून आरोपीची निर्दोष मुक्तता करण्याची त्यांनी विनंती केली आहे. परिच्छेद सदर पुराव्याचे विवेचन करण्यापूर्वी भारतीय दंडविधान कलम 279, 337, 427 या ठिकाणी प्रेषित करणे गरजेचे आहे. परिच्छेद कलम 279 भारतीय दंडविधानानुसार गुन्हा सिद्ध करण्याकरिता अभियोग पक्षाला एकूण 3 बाबी सिद्ध करणे आवश्यक असते. 1. आरोपी अपघाताच्या वेळी गाडी चालवित होता. 2. आरोपी हलगर्जीपणे व निष्काळजीपणे गाडी चालवित होता. 3. सदरचा हलगर्जीपणा व निष्काळजीपणा हा मानवी जीवितास धोकादायक किंवा जखमी करण्यासारखा असावा. कलम 337 भारतीय दंडविधानानुसार गुन्हा सिद्ध करण्याकरिता अभियोग पक्षाला एकूण 3 बाबी सिद्ध करणे आवश्यक असते. 1. अविचारी व निष्काळजी कृत्य. 2. सदर कृत्य मानवी जीवितास धोका निर्माण करणारे. 3. सदर कृत्यामुळे कोणास दुखापत. परिच्छेद कलम 184 मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा सिद्ध करण्याकरिता आरोपी मानव जीवितास धोका पोहोचेल या रीतीने वाहन चालवित होता हे सिद्ध करणे आवश्यक असते. परिच्छेद आरोपीविरुद्धचा आरोप सिद्ध करण्याकरिता अभियोग पक्षातर्फे फिर्यादी साक्षीदार क्रमांक 1 मुरलीधर मेहर यांचा पुरावा नोंदविण्यात आला. त्यांचे साक्षीत असे आले आहे की त्यांनी आरोपीला ओळखत असल्याचे सांगितले. घटना दिनांक 19/11/2019 रोजी दुपारी 12 ते 12:30 दरम्यान पागोरा व कलेवाडाच्या मधात घडली असल्याचे सांगितले. परिच्छेद फिर्यादी STचे बसचालक आहे. घटनेच्या वेळी ते भंडाऱ्यावरून पवनीला बस घेऊन येत होते. समोरून ट्रॅक्टर येत होता, त्यामुळे ते साईडने जात होते. आरोपीने ट्रॅक्टरला समोरून ओव्हरटेक करून त्यांच्या बसवर आला व समोरून धडक दिली. त्यामुळे बसचे कोपऱ्याचे नुकसान झाले. बसमधील प्रवाशांना मार लागला नसल्याचे नमूद केले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्याला जाऊन आरोपीविरुद्ध तक्रार निशाणी क्रमांक 11 व छापील प्रथम खबर अहवाल निशाणी क्रमांक 12 नोंदविला. सदर साक्षीदाराचे आरोपीतर्फे घेण्यात आलेल्या उलट तपासात त्याने कबूल केले की पवनी भंडारा रोडवर रस्त्याचे दुरुस्तीकरण चालू आहे, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी खड्डे आहेत व चढउतार असल्याचे मार्ग आहे. तसेच हेही त्यांनी कबूल केले की पागोरा ते कलेवाडा चढाव रस्ता आहे. ST बससमोर ट्रॅक्टर असल्याचे त्यांनी कबूल केले. कलेवाडा ते पहिल्यापर्यंत रस्ता एकेरी असल्यामुळे येणारे जाणारे वाहन हळू चालत असल्याचे कबुली दिली. या व्यतिरिक्त विचारण्यात आलेल्या सर्व सूचक प्रश्नांना त्यांनी नकारात्मक उत्तरे दिली.